आज संध्याकाळी मस्त पावसाचे काळे ढग भरून येत होते. तेच बघत मी खिडकीत बसली होती. तेवढ्यात मस्त काहीतरी चमचमीत खाण्याची इच्छा झाली म्हणून उठून मी किचनमध्ये आले. तेवढ्यात प्रितेश बोलला, मला मखाने भाजून दे. म्हणून मखाने भाजून घेतले आणि मग भाजलेले मखाने आणि दूध त्याला नेऊन दिलं. मग परत किचनमध्ये आले आणि भाजलेले मखाने गार करण्यासाठी ते बाजूला ठेवून दिले, म्हणजे गार झाल्यावर डब्यात भरून ठेवता येतील. आणि मग लगेच कांदा कापायला घेतला. आता तुम्हाला पण समजलं असेल मी काय चमचमीत बनवणार आहे ते. फॉरवर्डमुळे कांदा कसला भरभर कापला जातोय बघा. रिअल लाईफमध्ये जर असा कांदा कापता आला असता तर किती कामं भरभर झाली असती ना. कांदा कापता कापता मध्ये मध्ये मखाना पण खात होते. मस्त बारीक उभा कांदा कापून घेतला आणि एका बाउलमध्ये काढून घेतला. मग त्याच्यामध्ये मीठ टाकून मस्त कांदा चुरून घेतला. त्याला पाणी सुटण्यासाठी बाजूला ठेवून दिलं. आणि आता 5:30 वाजलेले आणि जीव शौर्याच्या क्लासच्या सुटण्याची वेळ झालेली म्हणून प्रितेश त्यांना आणायला गेला. आणि तेवढा जोरात पाऊस सुरू झाला. वाटलं आता जीव शौर्य तर भिजूनच येणार. तर मी बोलले, चला पोरं यायच्या आधी मस्त गरमागरम भजी तयार करते, म्हणजे ते आल्यावर त्यांना गरम भजी खायला भेटेल. म्हणून पटपट तयारी सुरू केली. हळद, तिखट, ओवा टाकला आणि कांद्याला जेवढे पाणी सुटलेलं त्याच पाण्यात बेसन लागेल तेवढं टाकलं, म्हणजे भजी गोल गोल न होता मस्त कांदा भजी सुटसुटीत होते. आमच्याकडे ह्या भजीला खेकडा भजी बोलतात. तुमच्याकडे काय बोलतात मला कमेंट करून नक्की सांगा. भजीचं पीठ मस्त कालवून घेतलं आणि तेल गरम करण्यासाठी तेवढ्यात आमच्या 2 वानरांना घेऊन प्रितेश आलाच. त्यांना फ्रेश व्हायला सांगितलं. तेवढ्यात मस्त मखाने गार झालेले ते एका बरणीत भरून ठेवले आणि भजी तयार करायला घेतली. तेवढ्यात जीव शौर्याला भजीचा वास आलाच. छान जोरदार पावसात भजीचा वास घरभर पसरलेला होता. मग काय, झाली का भजी करत होते. त्यांना बोली 5 मिनिटं थांबा, गरमागरम भजी आहे. तर त्यांना धीर कुठे. जीवनी दोघांसाठी डिश घेतल्या आणि दोघांसाठी भजी घेऊन गेली. मी भजी तळत होते आणि बाजूला संपत पण होत्या. पोटभर भजी खाऊन झाल्यानंतर दोघांचं मन भरून गेलं. मग त्यानंतर आमची बारी. मस्त पावसात भजी होतीच, पण गरमागरम मस्त आल्याचा चहा पण हवा होता. मग तो पण करायला घेतला आणि आम्ही दोघांनी मिळून मस्त पावसाच्या सोबत गरमागरम भजी आणि गरमागरम चहाचा स्वाद घेतला. तर तुम्हाला पण हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. नेक्स्ट ब्लॉगमध्ये पुन्हा भेटू. तोपर्यंत बाय.